हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे, पार्ट टाईम करा, फुल टाईम करा किंवा फ्रीलान्सिंग करा आणि तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये, तर हा जॉब तुमच्यासाठी आहे. ओके. तर वर्क फ्रॉम होम आहे, तर कुठली पण एज्युकेशन क्रायटेरिया नाही आहे. ओके. कारण जॉब रोलच तसा आहे. ओके. तर जॉब रोल खूप चांगला आहे. पहिला जॉब आहे ते म्हणजे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट. तर तुम्हाला व्हॉईस ओव्हरिंग करायचं आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी स्क्रिप्ट देतात. त्या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला व्हॉईस ओव्हरिंग करायचं आहे YouTube व्हिडिओसाठी. फॉर एक्झाम्पल समजा इमोशनल असेल तर इमोशनल, जर हॅपी असेल तर हॅपी मोमेंट, म्हणजे जसे असते ना आपण टीव्ही कसं बघतो त्याच्यामध्ये म्हणजे लोक कनेक्ट व्हायला पाहिजे. ओके. तर असं तुम्हाला व्हॉइस ओव्हरिंग करायचं आहे. आणि नेक्स्ट जॉब आहे ते म्हणजे युट्यूब एडिटिंग. युट्यूबचे व्हिडिओ काय करायचे तुम्हाला एडिट करायचं. ओके. तर हे तुम्ही पार्ट टाइम मध्ये पण करू शकता, कारण 2-3 तास लागतात एडिट करायला. ओके. तर तुम्ही पार्ट टाइम मध्ये करू शकता, म्हणजे छान एडिटिंग करायला. ओके. 2-3 तास लागतात, तर तुम्ही डेफिनेटली एडिटिंग वगैरे करू शकता. ओके. आणि YouTube एडिटिंग तेवढं काही टफ नाही, तुम्ही डेफिनेटली करू शकता. तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. माझ्या व्हिडिओजमध्ये मी सॉरी YouTube व्हिडिओ करते मी एडिटिंग वगैरे, पण टाईम जर जास्त लागतो आणि थोडा टाईम मिळाला नसतं, त्यासाठी मी थोडंफार एडिटिंग करून घालते. जास्त काय घालत नाही, पण मला पण इच्छा आहे की जास्त व्हिडिओ एडिटिंग करून वगैरे घालायची. ओके. तर जर तुम्हाला येत असेल, तर तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता. ओके. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एज्युकेशनची काही क्रायटेरिया नाही आहे, इथं कुठली फीज वगैरे नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे आणि तुमचं म्हणजे पुढची प्रोसेस असेल ती होऊन जाईल. ओके. आणि आणि तुम्हाला सांगायचं होतं, की इथं तुमची सॅलरी असणार आहे 6,000 ते 8,000 पर्यंत. ओके. 6,000 ते 8,000 काही कमी नाही. पार्ट टाईममध्ये जर तुम्हाला 6,000 ते 8,000 भेटत असेल, तर काय वाईट आहे, राईट? तर खूप चांगली सॅलरी म्हणेन मी ॲज अ पार्ट टाईम वर्क म्हणून. ओके. तर तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता. चला मग स्क्रीनवरती बघूया आपण काय-काय रिक्वायरमेंट आहे ते. ओके. तर आता आम्ही आलो स्क्रीनवरती. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की आजचे जॉब ना खूप इंटरेस्टिंग आहेत ॲक्चुअली. थोडंफार वेगळं म्हणू शकतो आपण. तर मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे हे Indeedमध्ये जॉब पोस्ट झालेली आहे. ओके. तर Indeedमध्ये कुठली जॉब पोस्ट आहे, तर पहिली आहे ती व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट. तुम्हाला व्हॉईस ओव्हर करायचं आहे मराठीमध्ये. ओके. आणि दुसरं आहे ते YouTube व्हिडिओ एडिटर. जर तुम्हाला एडिटिंग जमत असेल, तर तुम्ही YouTube व्हिडिओ एडिटिंग करू शकता. हे पार्ट टाईममध्ये करा किंवा फुल टाईममध्ये करा, तुम्ही चालतं. ओके. तर बघू शकता तुम्हाला सॅलरी इथं पडणार आहे 6,000 पासून 10,000 पर्यंत पर मंथ व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट असला तर. आणि YouTube एडिटरला तुम्हाला 6 पासून 10,000 पर्यंत पण तुम्हाला सेमच सॅलरी पडणार आहे. ओके. हे घरातूनच तुम्हाला काम करायचं आहे. तो व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट बघू शकता. तुमचं जॉब डिस्क्रिप्शन काय असेल, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट, बंगाली, साउथ इंडियन, मराठी YouTube व्हिडिओज. ओके. रिमोट वर्क आहे, वर्क फ्रॉम होम आहे. त्यांनी काय म्हटलं, "वी आर लुकिंग फॉर टॅलेंटेड पॅसिव्ह टू व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट फ्लुएंट इन बेंगॉली, साउथ इंडियन, तेलुगू, तमिळ, कन्नडा, मल्याळम और मराठी लँग्वेज टू लर्न देअर व्हॉईस फॉर YouTube व्हिडिओ." म्हणजे त्यांचे जे व्हिडिओ असतात ना, त्यांचे व्हिडिओचं तुम्हाला नरेशन करायचं आहे मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये किंवा कन्नडमध्ये असं. स्टोरी टेलिंग असायला पाहिजे किंवा डबिंग प्रोजेक्ट असतात ना, तसं आता कसं आम्ही डबिंग मूव्ही वगैरे बघतो तसं. आणि द रोल रिक्वायर्स आर्टिस्ट विथ क्लिअर प्रोनाउन्सिएशन, नॅचरल स्टोरी टेलिंग एबिलिटी, इमोशनल डेप्थ अँड फ्लेक्सिबिलिटी टू इन टर्न टू कनेक्ट विथ रिलिजन ऑडियन्स. म्हणजे काय, आता तुम्हाला व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे काय, आम्ही फॉर एक्झाम्पल इमोशनल सिच्युएशन असेल तर तुम्ही कसं बोलणार, हॅपी मूड असला तर कसं बोलणार, हे सगळं तुम्हाला समजायला पाहिजे. ओके. ते तुम्हाला यायला पाहिजे. नॅचरल सगळे तुम्हाला बोलता यायला पाहिजे. जर रडायचं सीन असलं तर तुम्ही कसं बोलणार, हे सगळं हे फक्त बोलण्याचं काम आहे तुम्हाला इथं. ओके. तर हीच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असणार. की रिस्पॉन्सिबिलिटी तेच आहेत, हाय क्वालिटी व्हॉईस रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग चांगलं असलं पाहिजे. YouTube व्हिडिओ स्क्रिप्ट तुम्हाला दिली नरेट YouTube व्हिडिओ स्क्रिप्ट, एक YouTube व्हिडिओ स्क्रिप्ट देतात, ती तुम्हाला नरेट करायचं, बोलून दाखवायचं आहे. डॉक्युमेंटरी, स्टोरीज, एक्सप्लेनरी, एंटरटेनमेंट और एज्युकेशनल कंटेंट, सगळा कंटेंट त्याच्यामध्ये असू शकतो. डॉक्युमेंटरी असू शकते किंवा स्टोरी असू शकते किंवा एक्सप्लेनर किंवा एंटरटेनमेंट कंटेंट असू शकतो किंवा एज्युकेशनल कंटेंट असू शकतो. हे सगळं तुम्हाला नरेट करायला पाहिजे त्या स्टाईलमध्ये. अडॅप्ट द व्हॉईस स्टाईल. तुमच्याकडे व्हॉईस स्टाईल असायला पाहिजे. सीरियसला कसं, इमोशनलला कसं, ड्रामॅटिकला कसं, एंगेजिंगला कसं, कॅज्युअलला कसं, डिपेंड्स ऑन द व्हिडिओ थीम. थीमच्या वरती डिपेंड्स आहे. तुम्हाला बोलता यायला पाहिजे. ओके. अँड एन्श्युअर क्लॅरिटी, करेक्ट इनोटेशन अँड नॅचरल फ्लो फॉर लिस्नर एंगेजमेंट. म्हणजे क्लॅरिटी तुम्हाला एन्श्युअर करायची तुमच्या बोलण्याची आणि कनेक्ट व्हायला पाहिजे. त्या इमोशनसोबत कनेक्ट व्हायला पाहिजे. आता आम्ही पण बघताना सीरियल वगैरे बघतो, ते इमोशनसोबत कनेक्ट होतात, तसं ते ऑडियन्स कनेक्ट व्हायला पाहिजे असं म्हटलं त्यांनी. कोलॅबोरेट विथ कंटेंट टीम, मॅच टायमिंग, स्पेस अँड मूड ऑफ द व्हिडिओ. रेकॉर्ड अँड डिलिव्हर ऑडिओ फाइल्स इन क्लीन अँड प्रोफेशनल क्वालिटी. त्यांनी ऑडिओ फाइल्स देतात, ते तुम्हाला रेकॉर्ड करायचे क्लीन अँड प्रोफेशनल क्वालिटीमध्ये. मीट डेडलाईन्स त्यांचे मीट करायचे आहेत आणि कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. तुमची क्वालिटी जशी पहिला असेल तशीच तुम्हाला एंडपर्यंत असायला पाहिजे कन्सिस्टन्सी. नाहीतर पहिले 2 प्रोजेक्ट केलो नंतर नाही केलं असं नाही. ती कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. मग त्यांनी फ्लुएंट म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला चांगलं बोलता यायला पाहिजे बेंगॉलीमध्ये, मराठीमध्ये, साउथ इंडियन लँग्वेजमध्ये. ओके. तर हे सगळं असणार आहे. हेच व्हॉईस ओव्हर म्हणजे हेच असणार. तुम्ही पूर्ण वाचू शकता. ह्याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं. हे तुम्ही सगळं रीड करू शकता. ओके. तर समजा तुम्हाला व्हॉईस ओव्हरिंग जमत असेल, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. आणि त्यांनी एडिटिंगसाठी पण म्हटलेलं आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती 6 मंथचं कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्ही फुल टाईममध्ये करा, पार्ट टाईममध्ये किंवा पर्मनंट करा किंवा फ्रेशर असू देत किंवा इंटर्नशिप असू दे. म्हणजे ह्या कुठल्या पण पार्टमध्ये तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके.
तर तुम्हाला जर येत असेल व्हॉईस ओव्हरिंग किंवा YouTube व्हिडिओ एडिटिंग जर येत असेल, तर तुम्ही ते डेफिनेटली अप्लाय करू शकता. इथे जास्त काही काम नसतं. जास्त काही काम नसतं म्हणजे असतं तरी पण तुम्ही रिमोटमध्ये करता म्हणजे घरबसल्या आरामात करू शकता. ओके. तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. Indeedमध्ये आहे. तुम्हाला अप्लाय करायला अप्लायवरती क्लिक करायचं आणि तुमचा रिझ्यूम येतो, तर रिझ्यूम तुम्हाला अपलोड मी माझा इथे रिझ्यूम अपलोड नाही करू शकत कारण माझं मॅच होणार नाही त्यांच्यासोबत. तर जर तुमचा रिझ्यूममध्ये आणि एक तुम्ही जेव्हा रिझ्यूम बनवता त्या रिझ्यूममध्ये तुम्ही मेन्शन करायला पाहिजे, ओके, की तुम्हाला व्हॉईस ओव्हरिंग येतंय म्हणून. नंतर तुमचा ऑलरेडी जो रिझ्यूम आहे तो सेंड करू नका. व्हॉईस ओव्हरिंग जर तुम्हाला जमत असेल, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. जर कंटिन्यू करायचं आहे, ओके. तर कंटिन्यू केल्यानंतर तुमचं प्रोसेस पुढचं विचारल्यानंतर सबमिट करायचं एवढंच करायचंय. तुमचं इथे सबमिट तुम्हाला रिझ्यूम तुमचा अपलोड करावं लागेल इथं, ओके. ही प्रोसेस असते अप्लाय करायची Indeedमध्ये, ओके. तर हे एक जॉब झालेला आहे. नेक्स्ट अनेक जॉब आहे ते मी तुम्हाला सांगते. ते आहे टेलिकॉलर एक्झिक्युटिव्ह म्हणून हे तुमचं काम असणार आहे मुंबईमध्ये, ओके. मुंबईमध्ये मला कमेंट येणार, की ते मुंबईमध्ये जॉब सांगा म्हणून. तर ही मुंबईवाल्यांना जॉब आहे, ओके. तर इथे बघू शकता सॅलरी तुम्हाला 18,000 पासून 21,000 पर्यंत मिळणार आहे. चांगली सॅलरी आहे, ओके. एज्युकेशन विचारलं तरी कंप्लीट बॅचलर डिग्री म्हटलं 12वी चालणार नाही आहे. बॅचलर डिग्रीच असायला पाहिजे, ओके. लँग्वेज मराठी, हिंदी, इंग्लिश ही लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे. मराठी पण यायला पाहिजे, हिंदी पण यायला पाहिजे, इंग्लिश. ह्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला ह्या जॉबमध्ये ना, ही तुम्हाला जे सांगितलं ह्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया त्यांनी सांगितले नाहीये, ओके. तर तुम्ही कोण पण असू दे, जर तुम्हाला हे जमत असेल ना, अनएज्युकेटेड पर्सन पण हे करू शकतात, ओके. तर तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता. जॉब डिटेल्स इथे बघू शकता 18,000 पासून 21,000 पर्यंत तुम्हाला पर मंथ सॅलरी पडणार आहे. फुल टाईम असणार तुमची जॉब. आरोली, नवी मुंबई, महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि वर्क फ्रॉम होम आहे. बघू शकता तुम्ही त्यांचं ऑफिस मुंबईमध्ये आहे, पण वर्क फ्रॉम होम असणार आहे. जॉब डिस्क्रिप्शन काय आहे? हायब्रिड टेलिकॉलिंग असणार आहे म्हणजे वर्क फ्रॉम होम हायब्रिड म्हणजे हायब्रिड थोडे दिवस तुम्हाला ऑफिसला पण यावं लागेल असं म्हटलं त्यांनी, ओके. टेलिकॉलर, लॅपटॉप, मोबाईल, स्टेबल इंटरनेट रिक्वायर्ड. तुमच्याकडे लॅपटॉप असायला पाहिजे, मोबाईल आणि स्टेबल इंटरनेट असायला पाहिजे. मेल कॅन्डिडेट्स ओन्ली प्रिफर्ड इथे तुम्ही फक्त मेल कॅन्डिडेट प्रिफर करा, ओके. लोकेशन प्रिफर्ड कॅन्डिडेट मस्ट बी फ्रॉम ठाणे. तर त्या कॅन्डिडेट्स इथूनच असायला पाहिजे. ठाणे, बेलापूर, वाशी, कोप्पर, नेरूळ, मुंबई ह्या एरियामधूनच काय असायला पाहिजे कॅन्डिडेट असायला पाहिजे, ओके. की रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी मेक आउटबाउंड कॉल्स म्हणजे आपल्याला कॉल करायचे आहेत कस्टमरला आणि आपल्या प्रॉडक्टचे डिटेल्स त्यांना सांगायचे आहेत, ओके. हे सगळं म्हणजे प्रॉडक्ट डिटेल्स त्यांनी सांगायचं गोष्ट. इंट्रोड्यूस करायचे प्रॉडक्ट डिटेल्स, मेंटेन अँड मॅनेज द लिस्ट ऑफ पोटेन्शियल लीड्स, फॉलोइंग अप इंटरेस्टेड कस्टमर्स, बिल्ड अँड नर्चर स्ट्राँग कस्टमर रिलेशनशिप आणि कस्टमरसोबत आम्हाला चांगले रिलेशनशिप मेंटेन ठेवायचे आहेत. ॲक्युरेटली अपडेट अँड मेंटेन कस्टमर रेकॉर्ड इन द डेटाबेस. ओके, ॲक्युरेटली मेंटेन करायचं आहे आणि अपडेट करायचं कस्टमरचे डेटाबेस जे असतात ते आपल्याला कस्टमरचे डिटेल्स जे असतात ते आपल्या डेटाबेसमध्ये मेंटेन करायचे आहेत, ओके. क्वालिफिकेशन्स अँड स्किल्स बॅचलर डिग्री आहे, म्हणजे त्यांनी रिक्वायर्ड बॅचलर डिग्री, ओके. इथं तुम्हाला हिंदी यायला पाहिजे, मराठी यायला पाहिजे, इंग्लिश यायला पाहिजे. हे मॅन्डेटरी आहे. ते तुमचं कॉल असणार टेलिकॉलिंग म्हणून तुमचं कॉल असणार आहे. जर तुम्हाला जॉब असणार आहे. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल टेलिकॉलिंगमध्ये तर तुम्हाला थोडेफार चान्सेस जास्त आहेत, ओके. निगोशिएशन स्किल तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्हाला निगोशिएशन्स कमी वगैरे करता आले पाहिजे आणि तुम्हाला क्लायंट क्लोज करता आला पाहिजे, ओके. आणि तुम्ही इंडिपेंडेंटली वर्क करायला तुम्हाला यायला पाहिजे. कोलॅबोरेट करून तुमच्या टीमसोबत, ओके. फुल टाईम असणार आहे, पर्मनंट असणार आहे. 18 ते 21,000 पगार. जर मेल कॅन्डिडेट असतील तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल जॉबमध्ये तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता. मुंबईमध्ये आहे. या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही इथं अप्लाय करा तुम्ही फर्स्ट नंतर त्यांचा रिवर्ट बॅक येतोच, ओके. जर मॅच झालं असेल, तुमची बॅचलर डिग्री झाली असेल, तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता, ओके. तर हे जॉब्स होते. एक मुंबईमधला रिमोट आणि एक रिमोट होते, ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. काही समजलं नाही तर कमेंट करा. आणि मुंबईमध्ये मी आणि भरपूर जॉब्स आहेत, पण मला थोडा टाईम भेटत नाही झाला त्यासाठी थोडं डिले व्हायला, पण डेफिनेटली मी जसं टाईम भेटेल तसं तुमच्यासाठी व्हिडिओ आणत जाईन, ओके. आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असे जॉब रिलेटेड व्हिडिओज बनवत असते, ओके. सो थँक सो मच सगळ्यांना. एक सांगेन मी तुम्हाला की हो.